नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अजनाथ काका बेलेकर। आपण जर चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। आज आपण कारखेल या आष्टी तालुक्यातील एक ग्रामीण भागामध्ये आपण आलेलो आहोत आणि खऱ्या अर्थानं हा जो डोंगराळ भाग या ठिकाणी असताना सुद्धा या गावातील प्रगत शेतकरी गुंजाळ शेठ यांनी या माळरानावर एक फळांचा राजा जो ओळखला जातो तो आंबा या ठिकाणी डेव्हलपमेंट केलेला आहे। अतिशय सुंदर त्यांनी या ठिकाणी आंब्याचं संगोपन केलेलं आहे। आपण त्यांची या ठिकाणी मुलाखत घेणार आहोत। खऱ्या अर्थानं त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोलाचं मार्गदर्शन करावं। सर्वप्रथम तुमचा परिचय सांगा सर। गुंजाळ शेठ अहमदनगर। आता हे क्षेत्र आहे ना, म्हणजे बाहेरून येऊनच घेतलेलं आहे। घेऊन 2-3 वर्ष झाले झाडं लावून। ठिबक नाही, सध्या पाणीचं बी कमी आहे समजा। आता विहीर घेतलेले, पाणीचं आता कमी नाही, आता भरपूर पाणी आहे। अशा परिस्थिती आहे चांगली झाडं। सर, तुम्ही या आंब्याची लागवड करताना कोणत्या जातीची प्रामुख्याने या निवड केलेली आहे? कलमी आहे, बारामासी आहे आणि दुसरे 2-3 जाती आहेत। केशर प्रामुख्याने केशर जास्त आहे। तर या ठिकाणी तुम्ही जी नवीन टेक्नॉलॉजी जी वापरून जे आपण अतिसघन जे आंबा लागवड म्हणतो, इस्रायलच्या धर्तीवर आपण या ठिकाणी प्रोजेक्ट केलेला आहे। तर खऱ्या अर्थानं ह्या दोन झाडाच्या मध्ये अंतर हे किती ठेवलेलं आहे आपण? 13x13 आहे। 13x13 नक्कीच। आणि या झाडांचं आयुष्य किती आहे? हे कितवं वर्ष चालू आहे? आता 3रा वर्ष चालू आहे। आणि किती फळांची संख्या, किती झाडांची संख्या किती? पूर्ण झाडांची 520 झाड आहेत। 520। आणि किती एकर मध्ये बसवलाय? 3 एकर मध्ये। 3 एकर। आपण पाहू शकता की 3 एकर मध्ये हा खूप सुंदर या ठिकाणी आंब्याचा बाग बसवलेला आहे आणि नक्कीच पुढल्या वर्षी हे झाड नक्कीच फळाला लागेल 100%। सर्व शेतकरी बंधूंनो, आपण एक शेतीकडे एक व्यवसाय म्हणून जर पाहिलं आणि जर गुंतवणूक केली तर नक्कीच एक शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी होण्यास मदत होईल। नक्कीच आपण सर्व शेतकऱ्यांनी या गुंजाळ शेठ यांचा एक आगळा वेगळा उपक्रम या बीड कल्याण हायवेवर कारखेल गाव आणि हायवेला चिटकूनच त्यांनी फार्म हा खूप सुंदर डेव्हलपमेंट केलेला आहे। जर ह्या भागात जर आले तर आपण आवर्जून या फार्मला भेट द्यावी आणि या फळबागेचं खूप पद्धतीने चांगल्या पद्धतीने संगोपन केल्याबद्दल मी गुंजाळ शेठचे हार्दिक असा आभार व्यक्त करतो। आणि आपण या जागेसाठी किंवा या जमिनीसाठी ही जी निवड केली ही अतिशय उत्कृष्ट पद्धतीने निवड केलेली आहे। कारण आंब्याला ही माळरान जमीन लागते आणि हे माळरान जमीन असल्यामुळे या 3 वर्षाच्या नंतर 4थ्या 5व्या 6व्या वर्षी यांचा सगळा खर्च जागेसहित 100% निघेल। सर्व शेतकरी बंधूंनो, ज्यांना आंबा लावायचा आहे त्यांनी खऱ्या अर्थानं मनापासून ताकद जर लावली आणि जर ठरवलं तर 100% आपण शाश्वत शेतकरी आणि समृद्ध शेतकरी झाल्याशिवाय राहणार नाही। आणि 100% या गावाचं एक हिरवाईने जे नटलेला हा जो फार्म आहे की नक्कीच गावाचं नाव उंचावल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। आपण आपला वेळ दिल्याबद्दल आणि आमच्या चॅनलवर जी माहिती दिल्याबद्दल आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल मी आपला आभारी आहे।